लातूर प्रतिनिधी. शहरातील शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करण्याच्या उद्देशाने अल्फा 360 अंश अकॅडमी पुढे सरसावली असून मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवून त्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती अकॅडमीचे डायरेक्टर प्राध्यापक चिराग सेनमा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येते आणि त्याच्या गुणवत्तेत ठोस सुधारणा घडवून आणता येते. यामुळे मेडिकल व इंजिनिअरिंग सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ठळकपणे वाढताना दिसते. लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील परंपरा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन शहराचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अकॅडमीचे उद्घाटन मार्च 10 रोजी झाले असून मार्च 22 रोजी पहिली स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून लातूरमध्ये केलेल्या अध्यापन कार्याचे हे फळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राध्यापक सेनमा पुढे म्हणाले की अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी निष्ठेने पार पाडली जाईल. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाईल. यासाठी विशेष पेरेंट्स ॲप विकसित करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना नियमितपणे दिली जाणार आहे. अल्फा 360 अंश अकॅडमीचे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात काय योगदान राहणार आहे यासंदर्भात अकॅडमीचे डायरेक्टर प्राध्यापक चिराग सेनमा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विस्तृत विवेचन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी निष्ठेने व जबाबदारीने पार पाडणार असून शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी अकॅडमीच्या वतीने घेतली जाणार आहे. यामध्ये पेरेंट्स ॲप विकसित करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती संदर्भात पालकांना अवगत केले जाणार आहे. विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवल्यामुळे विद्यार्थी फोकस्ड सिस्टीमने काम करणे सोपे होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांकडे विविध साधने उपलब्ध असली तरी त्यातून लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची गुणवत्ता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने अकॅडमी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुरेश सानप यांची देखील उपस्थिती होती. चौकट 1 प्रवेशासाठी मर्यादित विद्यार्थी संख्या 2026 या शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमीत नीट 500 विद्यार्थी, JEE 100 विद्यार्थी, CET 100 विद्यार्थी. इतक्या मर्यादित विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून नीट साठी आमच्या केवळ 100 विद्यार्थ्यांच्या बॅच असणार. यामुळे विद्यार्थ्यांवर जास्त प्रमाणात लक्ष जाईल व मोठ्या प्रमाणात गुणवंत घडतील. त्याचबरोबर जास्त प्रमाणात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध असल्याचे प्राध्यापक चिराग सेनमा यांनी सांगितले. चौकट 2 मेहनती विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचा संकल्प. लातूर ही गुणवत्तेची खाण असून येथे मेहनती विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी दिशाहीन होतात. ही बाब लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे काम अल्फा 360 डिग्री अकॅडमीच्या माध्यमातून केले जाणार असल्याची ग्वाही प्राध्यापक सेनमा यांनी दिली.